नमस्कार मित्रांनो, मी गणेश मेडेकर आणि पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजचे व्हिडिओ पण सुद्धा फिशिंगचे आहे। म्हणजे गावाला म्हणजे आल्यानंतर आपले मासेमारीचा एक वेगळाच एक आनंद असतो, तर तो आनंद आपण सध्या घेतोय। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो भुस्याने मासेमारी कशी करतात तेही आज पद्धत आपण बघतोय। तर माझ्यासोबत आता सागर आहे, सौरभ आहे आणि तसेच प्रसाद पण असणार आहे, तसेच भाऊजी पण आहेत, प्रवर्धा आला मुंबईवरून, तो एक आहे। तर आता सुरुवात करतोय आपण। आता जास्त करून आवाज करायचा नसतो मच्छीची मासेमारी करताना, कारण की मच्छी जी आतमध्ये आलेली असते ना, सध्या आपण आपल्या वाडीच्या जवळच आपण आता ही मासेमारी करणार आहोत। म्हणजे भुसा असतो, तर आपल्याकडे जो भुसा आहे तो छोटासा आहे, म्हणजे जाळा आहे तो छोटासाच आहे, म्हणजे ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत जायला असा आहे तो। तर आता जेवढी भरती आली ना, भरतीमध्ये जेवढे मासे आतमध्ये येतात ना, तर त्यांना आपण भुसा असा अडवा जातो आणि तो जो मासे जे आहे ते बाहेर येण्यासाठी प्रयत्न करताना ते अडकतं त्याच्यामध्ये। इथून आता आपण ते टाकतोय आणि त्याच्यामध्ये काय काय मासे मिळणार ते तुम्हाला आम्ही थोड्याच वेळात तुम्हाला मी दाखवतो। काय काय सागर, एवढा मोठा पीस आहे? आई शप्पो, कालचेडू एवढा मोठा पीस आहे। आणि हे बघा 2 शेक, हा बघा केवढा हातावर सौरभचा हात बघा, एवढा हाताच्या एवढा आहे। सौरभ काढतोय तिथून आता मिळालंय। बोयरा पण भेटलाय मस्त, एकदम मोठा पीस भेटलाय हे बघा। आणि सागरने खिशात टाकले, बघा किती मोठा पीस आहे बघा, मक्खनवाला पीस भेटलाय रे। ही जी आपली कोकणातली जी मासेमारी करण्याची पद्धत आहे, भुस्याने मासेमारी करण्याची, म्हणजे जाळा आहे तो जाळा आपण एका पॉईंटला आपण सुरुवात करतो आणि दुसऱ्या पॉईंटला आपण हळूहळू तो पालवत येतो। असा सागर घेऊन आला इकडे दुसरा टोक आणि इकडे बांधला, आणि म्हणजे जेवढं आतमध्ये आलेले मासे जे होते ते आपल्याला बाहेर जाण्यासाठी ते जेवढे प्रयत्न करते त्याच्यामध्ये अडकतात त्याच्यामध्ये। तर त्याच्यात आपल्याला मस्त बोयरा मिळाला, त्याचे शेक मिळालेत, त्याच्यामध्ये कालचेडू भेटले आणि पीस खूप मस्त एकदम मोठे मोठे मिळाले। बघ अजून एक मिळाला, एक नंबर। काय करणार, सगळे खिशात भरतोय सागर। 2 कालचेडू भेटले त्याने, मोठे पीस सागरच्या खिशामध्ये बघा आता। आणि हा बघा कालचेडूचा मोठा पीस आहे एकदम, आणि सागर घेऊन आला तर खिशात भरून आला, म्हणजे विचार करा। आपल्या जवळच्या जवळच आपल्या खाडीमध्ये बघा, आपल्या एकदम वाडीच्या जवळच बघा आपल्याला कसे केवढे मोठे पीस भेटतात। देखो गाइस, हे बघा काय भेटलं शेक, बोशी ना। हे बघा आता काय काय भेटले मित्रांनो, हे बघा शेक ना, शेक आहेत, अजून काय हा बघा मांगन, कालचेडू। तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून सांगा। कालचेडूचा प्रकार तुमच्याकडे काय बोलतात ना, त्याला नक्की कमेंट करून सांगा। पारंपरिक मासेमारी आपल्या कोकणात बघायला मिळाली। तर मित्रांनो आतापर्यंत ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि खूप तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओ, आणि छान कमेंट करा। चला मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय अँड टेक केअर।